नमस्कार मंडळी. आता आमचा कोकण दौरा सुरू झालेला आहे. आज गुरुवार आहे आणि आम्ही शनिवारी देवरुखसाठी जाणार आहोत दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने. तर एक तर अशी झालेली आहे ऑलमोस्ट. हा बार्बेक्यू पण रेडी आहे आणि मी सुद्धा पूर्णपणे रेडी आहे. तर चला मग भेटूया जाण्याच्या दिवशी. कशी आमचा ट्रेनचा प्रवास असेल ते मी तुम्हाला सांगेन, तर नक्की बघा व्हिडिओ. थँक्यू. नमस्कार मंडळी. तर आता फायनली जाण्याचा दिवस आलेला आहे. 25 तारखेची रात्रीचे 4 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आम्ही कशी तयारी करतो आहे. सगळेजण काही जण झोपेत आहेत, काही जण खूप एक्सायटेड आहेत. आधी आम्ही ट्रेनने जाणार होतो, पण आम्ही ट्रेनचे तिकीट कॅन्सल केले आणि आता आम्ही कारने जाणार आहे. आणि 25 तारखेचे रात्रीचे 4 वाजले. ता बघा अद्विक सगळेजण एक्सायटेड आहेत. लहान मुलं. हा श्रेष बॅट घेऊन रेडी. हा आरव झोपला होता, आता उठलेला आहे. आणि ही आरव ही बघा डान्स करतं. इथे मी आहे गाडी चालवण्यासाठी सज्ज. हा आयांश, कृपा, रिदू आणि ही माझी मेवणी पद्मिनी आणि निलेश जिजू हे दुसरी गाडी चालवणार आहेत. अशा परीने आमची पॅकिंग सुरू होती. सगळी पॅकिंग झालेली ऑलमोस्ट. वी आर रेडी टू गो. रात्रीचे 4 वाजलेले. ह्या 2 गाड्या आहेत आमच्या जाण्यासाठी सज्ज. पहिला टी ब्रेक घेतला आम्ही माणगावला. तऱ्हेने आम्ही आता देवरुखला पोचलो आहे. गाडीतला व्हिडिओ मला काढता आला नाही. तर आता ही देवरुखला पोचल्यानंतरची आमची पहिली संध्याकाळ आहे. सगळेजण मजा करत आहेत. हे बघा, हे घर आहे, ही कृपा. हे बघा, हे प्रियाचं घर आहे. आणि हे घर देवरुख आंबाव रोडवरती आहे. एक रोड रत्नागिरीला जातो आणि एक देवरुखकडे जातो. अशा तऱ्हेने सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात हे घर आहे. आजूबाजूला पूर्ण बगीचा आणि सगळेजण खूप मजा करत आहेत, तुम्ही पाहू शकता. रिदू हाय कर. Hi guys, we are in Madras and we are enjoying. Hi guys, हम लोग खेल रहे बैडमिंटन. बघू शकता तुम्ही इथे आंबा लागलेला आहे झाडाला. खूप सारे आंबे आहेत आणि सगळेजण कुठे बॉल मारलेला. बॉल कुठे मारलेला मी. सगळी फुलं नको तोडू आरू. बस. घेतलं ना. आयु आयु आदू लगे. आदू इकडे. आदू माझ्याकडे. अद्विक हाय कर. आदू हाय कर. बोल. इथे खूप सारे मँगो आहेत. खूप सारे मँगो आहे. ए हा बोलते हा बोला. बोल आज. खूप सारे मँगो आहे. चल चल चल. संध्याकाळ झाली. ग्रीन टी पितोय मी. इथून 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 चल. इथून पप्पा एन्जॉयिंग ग्रीन टी. चला छान असते. चालायचं याच्यातून. तिथे चल जाऊया. देवरुख मध्ये आहे आम्ही आणि मजा करतोय इथे. गावाकडची लाईफ. मग काय करायचं आता. काय नाही करायचं. अरे मार ना. कशी मारू. पडू. असं घ्या जिजू. असं नका, असं घ्या. असं आहे ना ते. तो सरळ आहे ना. आता असं घ्या. असं घ्या. हा मग का एकच खूप काम करने के लिए मी आहे. काय काय करतात लोक. आणि सांभाळो. हात सांभाळो. हो साहेब. जाऊन टाकूया आपण. चुलीवरती फिश बनवण्याचा आनंद घेताना तुम्ही मला बघू शकता. मजा आली खूप.
यू चल जाओ चल मम्मा धावताना काढा राजा मम्मा मम्मा घे या पकडू मी आयशला पकडू पण प्रिया पिदी माव मावशी दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्याला. तुम्ही बघू शकता गणपतीचं मंदिर आणि आता आम्ही मंदिरातून आम्ही चाललो आहे प्रसादालयामध्ये. इथे खूप छान असं जेवण मिळतं बघू शकता तुम्ही आणि खूप सगळेजण धमाल करतायत, एन्जॉय, एक्सायटेड.
तुम्ही बघू शकता आमचा पेंट्या हा भाकरी बनवताना चुलीवरती पहिल्यांदाच भाकरी बनवतो आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झालेला दिसतो आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी ही भाकरी बनवण्याचा हा आनंद घेतलेला आहे. गावाकडे जाऊन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तो भाकरी करतो आहे आणि तो सफल झालेला दिसतो आहे मला, आणि भविष्यातही तो अशाच भाकऱ्या करत राहील अशी मला आशा आहे. नक्की बघा त्याची भाकरी कशी. जवळच एक कडवई गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही विजिट केली आणि त्या गावात फणस काढताना तुम्हाला दिसतं आहे. फणस गावाला खूप सारे लागलेले आहेत झाडाला, आणि फणस काढताना तुम्हाला माणूस दिसतो आहे. खूप सारे फणस लागलेले आहेत आणि आम्ही 4 ते 5 फणस घेऊन आलो आणि हे कापा टाईपचे फणस आहेत. खूप छान फणस आहेत. काही तयार होते, काही कच्चे आहेत, पण खूप छान आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाडावरती माणूस चढलेला आहे आणि फणस अशा पद्धतीने काढला जातो आहे. संभाजी महाराजांना जिथे अटक करण्यात आली होती संगमेश्वर तालुक्यामध्ये कर्णेश्वर मंदिर परिसरात आम्ही इथे आलेलो आहोत आणि खूप छान असा परिसर आहे हा. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. खंत एकच वाटते की भारतीय पुरातत्व विभागाने त्याला जपलेलं नाही आहे आणि लोकांना हा इतिहास नक्कीच येऊन आवर्जून येऊन इथे बघायला पाहिजे. खूप बघण्यासारखी जागा आहे ही. खोल अशी विहीर, पुरातत्व अजून खाली असणार ती. खूपच भयानक दृश्य आहे, पण बघण्यासाठी खूप छान जागा आहे. नक्की प्रत्येक माणसाने या जागेवरती इथे व्हिजिट करायला काय हरकत नाही आहे. खूप सारी हे बघा, ही ते घर आहे जिथे संभाजी महाराजांना अटक झाली होती आणि त्यांना घेऊन गेले होते इथून. हाच तो परिसर पाहू शकता तुम्ही. इथे शिवकालीन 3 मंदिर आहेत. त्या मंदिरांचं जतन झालं. आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहे. त्याचा तुम्ही व्हिडिओ आता बघू शकता. कृपा. सगळेजण एका लाईनमध्ये जेवायला बसलेले आहेत, जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि माझा आयांश बघा हा एकटा खातोय त्याच्या हाताने. सगळी लहान मुलं आयांश, एन्जॉय करतायत. आयांश तुम्ही पाहू शकता. जेवतो. ए असं कर आयश. आयन असं कर. असं कर असं. येईल का करता बाबू दिल करून टाकता असं. नको जाऊ दे, भात आहे दिल नको. आधी ती बस, इथे बस, इथे बस लवकर. आता मम्माच्या तिथे बस, जा मम्माच्या तिथे. आयश आजी तिकडे फोटो व्हिडिओ काढायचे. टाकून अजून ते दोघी टाकून बोलवलं. अजून थोडा देऊ. गोबीची भाजी देऊ. प्रिया इकडे बघ. अरे आमच्या जवळ जरा खाली हाय हाय, येणार येणार, परत येणार. हा हा तुम नाही जरा वेळ बसा, आपण गप्पा करूया. उठा उठा उठा. उठा उठा. केक केक खायचा. इथे देऊ का भाजी? मस्त देऊ. वाक फक्त. भाजी चांगली झाली ना? आंबट दे. अमितला दे ना ते. काय देऊ? डाळ भात. ए घे ना, सरकव ना. कोण आलं ग? ते ती भाजी घेतली ना? खूप आंबट. पप्पा तुझं झालं, त्याच्यात ठेव. यांच्या आहे. हे पडेल पडेल.
रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि इथे भयान शांतता आहे. जंगलाच्या मधोमध आम्ही आहोत आणि एखाद्या प्राण्याचा कोणाचा आवाज येतो का त्याची वाट बघतोय. खूपच भयान शांतता आहे. पाहू शकता तुम्ही, खूपच अंधार आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आम्ही घेतो इथे. खूप मजा येते. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. रात्रीचे 1-2 प्राणी इथे येऊन बसून जातात आणि काहीच दिसत नाही बाहेर. ही आमची बार्बेक्यू पार्टी होती. हिचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे यूट्यूबवरती, तो तुम्ही बघू शकता. तर इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, खूप अशी मस्त ही बार्बेक्यू पार्टी झाली. सगळ्यांनी मेहनत घेतली होती आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला या पार्टीमध्ये. सगळ्यांनी बार्बेक्यू तंदुरी बनवण्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि एवढी धमाल आली आणि एवढी टेस्टी झाली होती ही. थँक्स टू अमित आणि सगळ्यांनीच खूप मजा केली. इथे मी बार्बेक्यू बनवण्याचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसत आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता आम्ही निघालो आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर इथे आणि मार्लेश्वर इथे जाण्याचा रस्ता असा काही होता. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि खूप मज्जा आली. तर काय काय धमाल केली मार्लेश्वरमध्ये, व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. खूपच धमाल केली आम्ही मार्लेश्वर येथे. नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. मालक मंकी दिसला सगळं एकदम असं ना डोंगर पण
जमिनीत खाली पाण्याचं खोदून येतं पाणी. आयास इकडे, आरोही आयास इकडे घे. म्हणजे आहे मला माहिती होतं तुम्ही लोक पहिलाच मज्जा केली. खूप असतील काय. आपल्याला दिसला मी आलेली 7 वर्षापूर्वी ते गंगा कुंडीत मी सापडते. कुठे गंगा काढला माझा पण काढला नाही माझा नाही तो पण आहे का? हल्ली सगळेजण घाबरतात. तू टाक ना याच्या हातात दे ना याच्यात दे. आणि नाही पुरली तर गाठ बांध ना अजून एक. हा गाठ बांधली पाहिजे तर. व्हिडिओ चालू ठेव. होईल का? भेंडी देते पण. हे पण उडून टाकायचं आपल्याला. खालून खालून. जाऊ दे ना, मग कशाला पडत आहे? त्याच्यावरच पडणार आहे. हा, त्याच्यावरच पडणार आहे डायरेक्ट. व्हिडिओ चालू आहे ना त्याच्यावर पडेल झाड. 4 फटक्यात जर नाही तुटला ना नागडा नाही. ते पण झाड तोडलं. 4 फटक्यात नागडा. 4 फटक्यात नाही तुटला तर नागडा नाही. हा, 1 2 हे आरामात 3. एक बाकी आहे. 4 नाही 6. एक व्हिडिओ चालू कर. आता निघालो आम्ही बाळूमामा देवस्थान, आदमापूर, जिल्हा कोल्हापूर. बाळूमामानंतर आम्ही पोचलो महालक्ष्मी टेम्पल, कोल्हापूर. आणि कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आमचा मुंबईकडे येण्याचा परतीचा प्रवास सुरू केला. अशा तऱ्हेने आमची पिकनिक संपलेली आहे. तरीचा एक संक्षिप्त रूप फोटोज मी तुम्हाला सगळे घेऊन येतो आहे. तुम्ही बघा कशा पद्धतीने आमची ट्रिप झाली या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि काय फीडबॅक असेल तर नक्की द्या. थँक्यू.